कर्जमाफी सरसकट झालीच पाहिजे। अकोले तालुक्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येत असून शेतकरी कर्जमाफी तसेच विविध प्रलंबित मागण्या आणि वन जमिनीच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आज अकोले तहसील कार्यालयात एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले, जिल्हाध्यक्ष नामदेव भांगरे, सदाशिव साबळे आणि ताराचंद विगे यांसह अनेक प्रमुख नेते, कार्यकर्ते व शेकडो शेतकरी बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। आजच्या बैठकीबाबत अधिक जाणून घेऊयात डॉक्टर अजित नवले यांच्याकडून। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी। कर्जमाफीच्या शासनादेशामध्ये 2019च्या पात्र शेतकऱ्यांना वगळण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे नियमित कर्जदार शेतकऱ्यांना सुद्धा 50,000वर त्यांची वळवणूक करण्यात आलेली आहे। या सर्व ज्या अटी शर्ती लावल्यात त्या रद्द कराव्यात आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो शब्द निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेला होता, शेतकऱ्यांचा सातबारा संपूर्णपणाने कोरा करायचा, तो शब्द त्यांनी पाळावा आणि त्याप्रमाणे शासनादेशामध्ये बदल करावे। यासाठी आज अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये जोरदार निदर्शने करून शेतकऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे। संबंध महाराष्ट्रभर किसान सभेच्या वतीने अशा प्रकारे निवेदन देण्याची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। ठिकठिकाणी शासनाच्या अटी शर्तींचा अतिरेक केलेला जो शासनादेश आहे त्याचं दहन केलं जातंय, जाळलं जातंय। आम्ही मोहीम चालू करतोय की ज्या प्राथमिक संस्था आहेत, सोसायट्या, त्या प्रत्येक सोसायटीमध्ये आजपासून किसान सभेचे कार्यकर्ते महाराष्ट्रभर निवेदन देऊन या मागण्या करणार आहेत। राज्य सरकारने अधिक अंत न पाहता शेतकऱ्यांच्या या मागण्या मान्य कराव्यात, अटी शर्ती रद्द कराव्यात। 2019ला ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली त्यांना यावेळच्या कर्जमाफीमध्ये केवळ 50,000वर त्यांची वळवणूक करण्यात आलेली आहे। तो अन्याय दूर करावा आणि त्यांच्यासह नियमित कर्जदारांसह सर्वांना कर्जमाफी द्यावी। पीक कर्जाबरोबरच इमू पालनाचे शेतकरी आहेत, ट्रॅक्टर घेतलेले शेतकरी आहेत, अवजारं घेतलेले शेतकरी आहेत, सिंचनासाठी शेतीचं कर्ज काढलेले शेतकरी आहेत, मायक्रो फायनान्स वाले शेतकरी आहेत, या सर्वांचा समावेश कर्जमाफीमध्ये करून देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे सांगितलं होतं, खरा खुरा सातबारा कोरा करावा, अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीने आम्ही करतो आहोत। शेतकरी कर्जमाफी तसेच 2019 मधील शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळावा या प्रमुख मागणींचे निवेदन देखील यावेळी प्रशासनाला देण्यात आले। राजूर ते लोणी लॉंग मार्चच्या मागण्या मान्य आणि वन जमिनीच्या प्रश्नांवर प्रशासनाने सकारात्मक कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी दिले। आता प्रशासन यावर काय ठोस पावले उचलेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पाहत रहा जनसंवाद। धन्यवाद।